आजींचा स्वभाव कसा आहे? बरं शांत आहे. शांत. ही लक्ष्मी आहे माझी. काय सांगताय? हो, सगळं श्रेय त्यांना द्याल. इतक्या वर्षात 51 वर्षात काय हट्ट नाही केले कधी? काय गाव कुठलं तुमचं? शहापूर. शहापूर. आणि तुमचं? शहाबाद. मग जाता की नाही गावी? जातो कधीतरी. असं आता मी मध्ये पडलो होतो, लादीवर पाय घसरला आणि पडलो. त्याच्यामुळे माझं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मी आता गावी 2 वर्ष नाही गेलो. नाही तर काय, आमचा 2 तासाचा प्रवास आहे. बरं, या गप्पा सुरू असताना आता मी ना या दोघांना काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना जर समान उत्तर आलं तर त्यांना बक्षीस मिळणार. प्रश्न: आजोबा घरामध्ये सर्वात जास्त लाड कोणाचे करतात? मोठा मुलगा. तुमचं काय म्हणणं आहे? हे बरं, आजीने आपलं सरसकट सगळ्यांचं एक उत्तर देऊन टाकलं. एकत्र पाहिलेलं पहिलं नाटक. दाखवा. नटसम्राट. अरे वा, अभिनंदन. कुठे बघितलं हे नाटक? रवींद्र नाट्य मंदिर. दोघेच गेला होता का नेलं होतं सगळ्यांना? नाही, तेव्हा लहान होते. लहान होते. पुढचा प्रश्न: आजीच्या स्वभावातलं काय आवडतं तुम्हाला? लिहा. आजीचा चांगुलपणा. तुम्ही काय लिहिलेत बघू? आजी दाखवा, लवकर दाखवा. इकडे दुधी हलवा. खायचं नाही विचारलं. स्वभावात दुधी हलवा असतो. त्यांना वाटलं ते छान दुधी हलवा बनवतात म्हणून त्यांना वाटलं की ते काय बनवतात ते आवडतं म्हणून त्यांनी दुधी हलवा लिहिला. बरं, आता आजोबांनी आजीला दिलेली पहिली भेटवस्तू कुठली? बघू, दाखवा. साडी आणि हार. अरे बापरे. पहिली साडी दिली होती. हो. कुठे? साखरपुड्याला. लग्नानंतर पहिलं कुठल्या देवाचं दर्शन घेतलं? दाखवा. खंडोबा आणि राम. लग्न झाल्यावर वेगळ्या वेगळ्या देवळात गेले होते. आता काय बोलणार? तुम्ही खंडोबा लिहिलंय. हो. हे राम म्हणतायत. काय राम? कुठलं? कुठला राम? आजी सांगा आता त्यांना. हो, लग्न झाल्यावर रामाच्या देवळात गेलो ना, वेरगावातला. काय हो? हो, गेलो होतो ते. पण आमचं कुलदैवत खंडोबा आहे म्हणून खंडोबा लिहिलं. मला सगळे देव आठवले आता. आजोबांचं आणि आजीचं एक उत्तर बरोबर आलं. हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.